ओम साईराम मंडळी. तर आपण आज जाणार आहोत अशा एका खाड्या गावामध्ये, ज्या ठिकाणी साईबाबा हे राहत होते. आणि ते गाव कोणतं आहे, कुठं आहे, हे जाणून घेऊया या व्हिडिओ मार्फत. आणि त्याबरोबर आपण ही माहितीसुद्धा आपल्या साई भक्तापर्यंत पोहोचवणार आहोत. तर जाणून घेऊया कोणतं आहे हे गाव. त्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. तर आपण त्या गावाला भेट द्यायला चाललेलो आहोत. फायनली आपण चाललेलो आहे त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये साईबाबा राहत होते. आणि मंडळी, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे आणि तो पण आपण साई दर्शनाने करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण साईबाबा यांची माहितीसुद्धा या व्हिडिओमार्फत साई भक्तापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण इथून यू टर्न घेणार आहोत. यू टर्न घेतल्याच्या नंतर एक कच्चा रस्ता लागतो आणि त्याच्यानंतर चांगला रस्ता लागतो. आणि आमचा छोटू पण खूप खुश होता, कारण आम्हाला पहिल्यांदाच साईबाबाविषयी माहिती जाणून घ्यायची होती आणि खूप ऐकलेलं होतं या गावाविषयी. सरळ जात आहेत आम्ही, या रस्त्याने सरळ जायचं. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि व्हिडिओला शेअर पण करा, कारण जो साई भक्तापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडा खराब रस्ता आलेला आहे, पण तरी या रस्त्याने चालत राहायचं. तुम्हाला पण त्या गावामध्ये गेल्याच्या नंतर खूप आनंदी वाटेल आणि साईबाबाच्या दर्शनानंतर खूपच आनंद वाटेल. हे पुढून आलेले आहे गाई, म्हशी. सरळ चालायचं आणि तिथे गेल्याच्या नंतर खूप असं पुढं तर काय भरपूर काय आहे. ते समोर बघता, ते समोर दिसतंय आहे साईबाबाचं मंदिर आहे. हे सगळे भाविक भक्त साईबाबाच्या दर्शनाला जात आहेत. आरती झाल्याच्या नंतर आपण दुसरं पण तुम्हाला दाखवणार आहे. भावी भक्ती दर गुरुवारी इथं भरपूर गर्दी असते. 1000 लोक जास्त असतात तिथं. श्रद्धा आणि सबुरी हे आहेत साईबाबा वास्तव्यात असल्याच्या होते त्यावेळेस त्यांनी वापरलेली वस्तू, चिलीम, दगड, वीट. हे साईबाबा तिथं चिलीम पिलेले होते, ती चिलीम त्यांच्या स्पर्शाने पावन झालेले.
साईबाबांना स्पर्श केलेला दगड आहे. त्यानंतर ही साईबाबांची पालखी आहे. म्हणजे या गावातले लोक जे आहेत हे दरवर्षी त्यांची मिरवणूक काढतात गावातून, ती ही पालखी. साईबाबा धुनी बघू शकता तुम्ही, साईबाबा धुनी आहे ही. त्यानंतर दर गुरुवारी इथं महाप्रसाद वाटला जातो. त्यानंतरही आम्ही दर्शन केल्याच्या नंतर महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला. खूप छान होता प्रसाद. भात आणि लापसी. त्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी साईबाबा थांबत होते, बसत होते, हे ते झाड, हे लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली साईबाबा बसत होते. गुरुवारी फार गर्दी असते मित्रांनो इथं. हे आहे लिंबाचं झाड, ज्या ठिकाणी साईबाबा या झाडाखाली बसत होते. आणि बाजूलाच जे आहे ते आहे चांद मिया यांची मजार म्हणजे कब्र. चांद मिया बाबा यांची कबर. आणि साईबाबा जेव्हा बसत होते तो हा दगड आहे, हा अजूनपर्यंत तिथंच आहे. ह्या दगडावर साईबाबा नेहमी बसत असे. ह्या दगडावर साईबाबा बसत होते. कारण साईबाबा कोणाच्या घरीही जात नव्हते, ते कायम या दगडावरच बसून असायचे आणि ह्या झाडाखाली. आणि त्यांचे जे पहिलेच भक्त आहेत चांद मिया पटेल म्हणजे चांद बाबा यांची ही मजार आहे. बघू शकता पाठीमागच्या साईडला तुम्ही. खूप मस्त आणि सुंदर असं हे गाव आहे आणि रम्य वातावरण आहे इथं. एकदम साईबाबाचं दर्शन घेतल्याच्या नंतर एकदम सुखाचंच एकदम हे होतं. हे बघू शकता तुम्ही, चांद मिया पटेल यांची मजार आहे ती. त्याची माहिती दिलेली आहे या पाटीवरती. ही आहे कबर, मजार चांद मिया पटेल यांची. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि या मंदिराच्या बाजूलाच एक रस्ता जातो, तिथं आहे साई आश्रम. हे आश्रम आपण जात आहोत, राईट टर्न मारायचं. राईट टर्न मारल्याच्या नंतर मध्ये जायचं. खूप सुंदर आहे. इथं पहिल्यांदा तुम्ही कधी बघितलं नसेल, पण या ठिकाणी आहे साई गणेश मंदिर. तुम्ही बघू शकता. आता दर्शन करताय आपण साई गणेश गणपती मंदिर. श्री साई गणपती मंदिर. आतमध्ये जशी साईबाबा यांची बसण्याची ठेवण आहे त्या प्रकारे तसं मंदिर बनवलेलं आहे. कोणत्याही शुभ कार्यासाठी श्री गणेशाचं नाव घेतं म्हणून साई गणेश या नावाने हे मंदिर आहे. तिथले जे मठातील महाराज आहे यांची मुलाखत आपण पुढे घेणारच आहोत. तोपर्यंत तुम्हाला मठाची माहिती देतो आणि तुम्हाला
हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर रांगोळी आहे. मठातील महाराज यांनी काढलेले खूप सुंदर अशी रांगोळी आहे. मन भारावून गेलं. आणि हा आहे साई दरबार. भरपूर काही बघण्यासाठी आणि साईबाबाची जी अनुभूती अनुभवण्यासारखं भरपूर काय आहे या गावामध्ये. या गावामध्ये एकदा तुम्ही साई भक्तांना खूप म्हणजे आव्हान आहे की तुम्ही एकदा तरी या गावाला भेट देऊन जावा. हे आहे साई दरबार. साईबाबाची मूर्ती. आणि हे जे आहे ही प्रतिकृती आहे चांदमिया पटेल व साईबाबा यांची भेट झालेली आहे. याचं हे प्रतिकृती बनवलेली आहे या आश्रमामध्येच. यांची चांदमिया यांची घोडी जी हरवली होती ही साईबाबांनी यांनी शोधून दिली होती. त्याचं प्रतिकृती बनवून इथं बनवलेले आहे. तर आपण याला जवळून बघूया. वरती जाणार आहोत आपण. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. आणि आपण वरून तुम्हाला ही प्रतिकृती दाखवणार आहोत. एकदम सुंदर आणि सुबक अशी बनवलेली आहे. तर हे आहे चांदमिया जे बसलेले आहेत अलीकडून. खूप मोठी प्रतिकृती बनवलेली आहे. चांदमिया पटेल व साईबाबा यांची भेट झालेली आहे. कशी भेट झाली होती अशी प्रतिकृती इथं बनवून दाखवलेली आहे. बघू शकता खूप सुंदर आहे. आणि अवश्य भेट द्या या आश्रमाला. पण जेव्हा जेव्हा इथं तुम्ही दर्शनाला येताल साईबाबाच्या मंदिरात आणि जिथं दगड ठेवलेला आहे समजा त्या ठिकाणी साईबाबा बसायचे. पुढे आपण आश्रमात दर्शन करा. पुजारी आहेत त्याच्यानंतर या आश्रमाकडून अधिक माहिती जाणून घेऊया. इथे आहे दत्त मंदिर आणि त्या दत्त मंदिराच्या पाठीमागे 4 झाडांचा संगम झालेला आहे. कडुलिंबाचं झाड, वड, पिंपळ आणि उंबर. साईराम. हे गाव म्हणजे दुपखेडा म्हणजे चांदबाबा होते ना, त्यांची घोडी हरवली होती तर ते गाव हे. आणि गावात पहिला मंदिर साईबाबांचे, त्याच्या बाजूला लिंबाचं झाड आहे. त्या झाडाखाली साईबाबा येऊन बसले होते. चांदबाबांची घोडी हरवली होती तर चांदबाबा इथून साई टेकडी, संभाजीनगरला साई टेकडी म्हणून आहे, बीड बायपासला, तिथं ते शोधत गेले. तिथं पहिले जंगल होतं. त्या जंगलात साईबाबा आंब्याच्या झाडाखाली बसले होते. आणि चांदबाबा जात असताना साईबाबांनी आवाज दिला, चांद इधर राजा. तर चांदबाबांना आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या जंगलात कोण आवाज देतं म्हणून. मग ते जवळ गेल्यानंतर म्हणे काय झालं. साईबाबा म्हणे काय झालं. तर चांदबाबा म्हणे माझी घोडी हरवली म्हणे, 2 महिन्यापासून मिळत नाही म्हणे, बस म्हणे तुला घोडी मिळेल म्हणे. मग चांदबाबांना साईबाबांना ते चिलीम पिण्याची सवय होती. तर साईबाबांनी त्या झाडाखाली बसले व त्यांच्याकडे काडीपेटी त्यावेळेस काहीच नव्हतं, पाणी पण नव्हतं. त्यांच्याकडे एक चिमटा होता. तो चिमटा त्यांनी त्या जमिनीवर आदळले. पहिले पाणी तयार केलं, नंतर ते चिलीम भिजवून नंतर चिमटा परत जमिनीवर मारले व अग्नी तयार केले. मग त्यांनी चिलीम पेल्यानंतर म्हणे तिथं समोर 2 डोंगर आहे साई टेकडीला, त्या डोंगरामधून तुझी घोडी चढते म्हणे त्या डोंगराच्या पाठीमागे. तर चांदबाबा जाताना साईबाबांनी आवाज दिले बिजली म्हणून.
तर ते घोडी त्या 2 डोंगराच्या मधून पळत आली. तर त्या आत्ताही गेला तिथं तर त्या घोडीचं टाचेचं निशाण अजून पण आहे. व तिथे एक छोटासा खड्डा आहे. त्या खड्ड्यात नेहमी 12 महिने पाणी असतं. तर असं मग चांदबाबांना घोडी सापडली. चांदबाबा म्हणे, "बाबा मेरे घर पे आ जाओ." साईबाबा म्हणे, "तू जा, मी येतो." मग चांदबाबा घोडीवर बसून येणे अगोदरच साईबाबा इथं गावातल्या मंदिराच्या बाजूला ते लिंबाचं झाड आहे ना, त्या झाडाखाली येऊन बसले. मग चांदबाबा घोडीवर येत असताना गावातले लोक म्हणू लागले, "तुमच्याकडे कोणतरी पाहुणे आले म्हणे, जा." तर बघतो तर ते साईबाबा होते. मग साईबाबांची भेट इकडंच झाली. मग साईबाबा काही दिवस इथं राहिले. मग चांदबाबांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. त्या लग्नात ते वऱ्हाडीत गेले शिर्डीला व तिथेच स्थायिक झाले. आणि हे साई गणेशजीचं मंदिर आहे. आमच्याकडे हे महाराज आले होते, बलदेवजी भारती म्हणून. ते हिमाचल प्रदेशचे. ते 25 वर्षापूर्वी इकडं आले व पहिले त्या मंदिरात होते ते. त्या मंदिरातून परत इकडं चांदबाबांच्या जनरेशनमधून बाबूलालजी म्हणून होते. त्यांनी सुरुवातीला त्यांना जागा दिली व 1910 मध्ये हे मंदिर तयार झाले. साई गणेशजीचं मंदिर. साई गणेशजीचं वैशिष्ट्य म्हणजे साईबाबा पण जवळ पाहिजे होते आणि सगळ्यात पहिलं काम करायचं असले तर पहिली पूजा गणपतीची होते. म्हणून या स्वामीजीने असा विचार केला की इथं साई गणेशजीचं मूर्ती स्थापन करायला पाहिजे. म्हणून हे 2010 मध्ये ही मूर्ती बसवलेली आहे. ओम साईराम. ओम साई. तर साईबाबाची समजा जी अगोदरची जी प्रगटभूमी होती समजा हीच आहे का? सर्वप्रथम साईबाबा जेव्हा यांची भेट झाली, चांदमी बाबा यांची भेट झाली, तर साईबाबाचं प्रगट स्थान हेच आहे का दुसरं आणखी कोणतं आहे? नाही. सगळ्यात पहिले 1858ची गोष्ट आहे ही. चांदबाबांची घोडी हरवली होती म्हणून ते साईबाबा तिकडे साई टेकडीवर गेले होते. म्हणून साईबाबा त्यांच्या घरी आले. इथं लिंबाच्या झाडासमोर त्यांचं घर होतं या गावात. मग ते चांदबाबांची घोडी मिळाल्यानंतर चांदबाबा म्हणे, या बाबा माझ्या घरी या म्हणे. तर साईबाबा म्हणे, "तू जा, मी येतो." आणि ते घरी पोहोचण्या अगोदरच येऊन आणि हे काहीच दाखवलेलं नाही. साईबाबांना जिथे जिथे आवडतं तिथे प्रगट होतात. म्हणून आपल्या खेड्यात पण ते प्रगट झाले. आणि सर्व साई भक्तांना अशी विनंती आहे की त्यांनी अवश्य येऊन एकदा साईबाबांचं दर्शन घ्यावं, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, हीच विनंती आहे. ते दगड जे आहे समजा तिथे बसलेलं, ते दगडाच्या विषयी माहिती सांगा मला. ते दगड म्हणजे ते साईबाबा कोणाच्या घरी जात नव्हते. अच्छा. साईबाबा फक्त त्या दगडावरच बसायचे आणि चांदबाबांचं घर समोर होतं. तर चांदबाबा त्यांना जेवण द्यायचे आणि त्यांना तिथं द्यायचं. नंतर चांदबाबांच्या बहिणीचं मुलीचं लग्न होतं म्हणून साईबाबा वऱ्हाडीत शिर्डीला गेले आणि तिथं खंडोबा मंदिरात खंडोबांचं दर्शन झालं. महासपतीने त्यांना नाव दिलेलं. पहिले साईबाबांचं काहीच नाव नव्हतं. नंतर महासपतीने आओ साई म्हटले म्हणून ते साईबाबांचं नाव साईबाबा. धन्यवाद. आणि महाराज यांनी खूप सारी अशी म्हणजे दुधखेडाविषयी जे गावे आहे त्याच्याविषयी खूप सारी माहिती दिलेली आहे. जर आपल्याला ही माहिती आवडली आणि याला प्रतिसाद द्या, आवडली तर समजा शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि खूप खूप धन्यवाद. सगळ्या साई भक्तांना अजून एकदा विनंती करतो, त्यांनी सगळ्यांनी येऊन आपल्या इथं साईबाबा आणि साई गणेशजींचं दर्शनाचा लाभ घ्यावा आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा, हीच विनंती आहे. ओम साईराम.